नमस्कार मंडळी. नमस्कार. या जेवायला न्यारी करायला. रात्री काय होतं, बर्थडे होता तर आम्ही तिकडे गेलो बर्थडेला आणि त्यानं लय मोठा चिवडा केक दिला आम्हाला. माय नातीचा बर्थडे होता. जावायनं आमच्या अर्धा पुडाचा आणून दिला या शेवचिवड्याचा आणि केक लय मोठा आणेल होता त्यानं. तर पावशेरभर केक आणून दिला. मला केक लय आवडला. तो कोणता फ्लेवर होता? रसमलाई. रसमलाई फ्लेवर होता. मग मी केक खाल्लं, चिवडा खाल्ला, जिलेबी खाल्ली आणि मग काय जेवायची अपेक्षा राहती तर आमचा स्वयंपाक तसाच पाळला. रात्री उडदाचं वरण करेल होतं पाहे, चपात्या भात तर रातचा स्वयंपाक तसाच होता. मग आम्ही काही आज सकाळी स्वयंपाक केला नाही. मग आता रातचाच स्वयंपाक खाऊन घेऊन राहिलो आणि जेवताना मला आंबट चिंबट लागतं बाजारचं. तर लोणचं आहे, चटणी आहे. चौदार आमचं लोणचं, कराळ्याचं लोणचं करेल. आम्ही 3 प्रकारचे लोणचे केले यंदा आहे ना. एक रामबंधू टाकून केला शॉर्टकट मध्ये, आणि एक कराळ्याचं केलं आणि एक कायचं केलं, घरच्या मोहरीचं केलं. तर सगळ्यात टेस्टी झालं ते कराळ्याचं. आणि सोनूच्या मम्मीच्या आजीना करून दिले आम्हाला लोणचे यंदा. उन्हाळ्यात येलो होते त्या. तर मग आम्ही कैऱ्या आणून द्यायचो. ती आई दळायची, ते कुटायची, काय असतं ते. तेव्हा ना ज्वारीचं मला ते सामान काढून द्यायचं आईला मिक्सर मधून. ती अशी करायची 3-3 वेळेस. ती पाणी टोपल्यामध्ये पाणी ठेवून ते बरणी त्याच्यात ठेवायची. उन्हाळ्यात केलं होतं ना, 3 वेळेस ते खाली घ्यायची, त्याला हलवायची. पाणी सुटलं पाहिजे, असं झालं पाहिजे. इतका कंटाळा आल्यावर व्हायची. पण आता ते लोणचं इतकं मुरलं, इतकं भारी लागू राहिलं, त्याची एकच नंबर. एक उडदाच्या डाळीविषयी एका ताईनं कमेंट केली की रातचे खाजावू नका, चालत नसती म्हणे रातची उडदाची डाळ, रातची खाऊ नये. कळलं का? हा, तर आता इथून पुढे रातची काही उडदाची डाळ करणार नाही आम्ही. मला आवडती उडदाची डाळ, पण सकाळीच खाजाऊ. आणि हा, तर जेवण करतो आणि तुम्ही बी या जेवायला. आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बी करा जा. धन्यवाद.